नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, या प्रकारचा छान असा फ्लोर सोफा आज आपण बनवणार आहोत आणि किती सुंदर असं आपल्या छोट्या मुलांसाठी आता थंडीच्या दिवसामध्ये खाली फरशीवरती बसायला, अभ्यास करताना, टीव्ही बघताना असे छान असं बसायला एकदम छान असा फ्लोर सोफा आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर त्यासाठी जास्त म्हणजे काही खर्च येणार नाही आहे. आपण घरातल्याच वस्तूपासून तो बनवणार आहोत. तर या प्रकारे माझ्याकडे असा जुना ड्रेस होता, त्याचाच उपयोग मी इथे करणार आहे. तर ह्याचे बघा, आता एकदा मी सरळ करून घेते आणि आता याचा एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. तुम्ही छोटा मोठा कुठल्याही साईजचा करू शकता. मी असं एक मोठं ताट घेतलेलं आहे परात आणि त्याचाच एक सर्कल ड्रॉ करून घेते आहे. तर साईज तुम्ही छोटी मोठी पण करू शकता. मैत्रिणींनो, जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा, हाईप करा. तर हे बघा, आता सर्कल ड्रॉ करून घेतला आहे. लाईन इथे दिसत नाही आहे, मी स्केच पेनने आखलेली आहे, पण आता मी त्याच्यावरतीच कट करते. आपण जेवढा सर्कल कट केला त्याच्यावरतीच कट करून घ्यायचे, ड्रॉ केला त्याच्यावरतीच कट करून घ्यायचे. आता थंडीच्या दिवसामध्ये तर हे छान आहे मुलांना बसायला खाली. तरी बघा, आता हे सर्कल ड्रॉ झाले आहेत आणि हा डबल लेयर आहे, 2 पीस आहेत हे. आणि आता याच्या साईडने लावायला आपल्याला पट्टी लागेल एक. तर आता एकदा आपण याचं माप काढायचं आहे की आपल्याला किती इंचाची पट्टी लागेल. तर असं एकदा त्याचा सर्कल आहे ना पूर्ण आपण मोजून घ्यायचं आहे किती भरते आणि त्याच्यापेक्षा 1-2 इंच आपण जास्तीचाच कपडा घ्यायचा आहे. जर उरला तर कट करून टाकता येतो. आता हे माझं भरते बघा, 44 आहे, तर 45 असं मी याचं माप घेते. आता त्यातल्याच उरलेल्याच कापडातून आपण एक पट्टी काढणार आहोत. तर मी 4.5 इंचाची रुंदी घेतलेली आहे, 4.5 इंच रुंदी घेतलेली आहे आणि लांबीला आता हे जेवढं बसेल तेवढं आणि उरलं तर त्याला थोडासा जोड द्यावा लागेल. आता ही रुंदी पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. मी 4.5 इंचाची घेतली, तुम्ही 5 इंचाची घेऊ शकता, म्हणजे थोडंसं ते उंच होईल एवढंच. आता आपण अशा पट्ट्या आता एकाला एक जोडून घेणार आहोत आणि थोडंसं मला कमी पडते तर मी अजून एक थोडासा तुकडा कापून आणि त्याला जोडून घेणार आहे. आता हे भरते माझं 22 इंच, म्हणजे हे झालं 44 इंच आणि थोडंसं लागेल तर मी अजून थोडीशी पट्टी कट करून याला जॉईंट करून घेते. आता यातला आपल्याला एक सर्कल घ्यायचा आहे आणि आता त्याच्यावरती ही पट्टी आपण स्टिच करून घ्यायची आहे. ही जी सरळ बाजू वरती ठेवायची, पट्टी त्याच्यावरून उलटी ठेवायची आणि आता हिला पूर्ण राऊंडमध्ये एकदा स्टिच करून घ्यायचे. हे बघा, स्टिच करून घेतलेला आहे. आता जो दुसरा सर्कल आहे ना तो आपण याच्यावरती ठेवायचा आणि ही इकडची साईड पण ह्या सर्कलला स्टिच करून घ्यायची. या प्रकारे आपण स्टिच करून घेणार आहोत आणि थोडीशी जागा ठेवायची जिथून आपण त्याला सरळ करूया आणि आतमध्ये आपण त्याच्यामध्ये जे फिल करणार आहोत जे कपडे, तर ते टाकायला आपल्याला जागा होईल. आता हे सरळ करून घेते.
आणि आपल्याकडे जे कतरण असतात कपड्याची उरलेली, जर तुम्ही शिलाई काम करत असाल तर तुमच्याकडे नक्कीच असे कपडे असतील, आणि जरी नसेल तरी घरातले जुने पुराणे जे कपडे असतात ना, त्याचे तुम्ही असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, जे आपण वापरत नाही आणि फाटलेले आहेत, तर ते फेकून देण्याऐवजी त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि ते त्याच्यामध्ये भरायचे. त्या प्रकारे मी सगळं कट करून घेते तुकडे तुकडे याचे, आणि मग त्यात मी फिल करते. मग आता याच्यामध्ये व्यवस्थित असे आता हे सगळे तुकडे भरून घ्यायचे. ह्याच्याने जे जुने पुराणे आपले कपडे असतात ते पण कारणे लागतात, आणि एक छान असं मुलांना बसण्यासाठी आपण छोटंसं एक फ्लोर सोफा पण बनवू शकतो. आणि एकदम झिरो कॉस्टमध्ये आपलं हे बनून तयार होतं. याला आपल्याला कसलाही खर्च वगैरे लागत नाही. हे बघा, आता व्यवस्थित असं ह्याच्यामध्ये कपडे भरून घेतलेले आहेत मी सगळे. आणि आता जी ओपन बाजू आहे ती अशी दुमडून आणि तिथं आपण सुई दोऱ्याने याला शिवून घेणार आहोत. याची आता दोन्हीही ज्या साईड आहे ज्या सर्कलच्या, त्या आपण आता याच प्रकारे सुई दोऱ्याने स्टिच करून शिवून घ्यायचे आहे. टाके घालायचे आहेत त्याच्यामध्ये. आता याच प्रकारे थोडं थोडं आपण याच्यात ही जी शिलाई आहे तिथं थोडं थोडं पकडायचं आणि त्याला असे टाके घालायचे. थोड्या थोड्या अंतरावरती आपण याला असे टाके घालून घेणार आहोत. असंही ठेवलं तरीही चालेल, नाही जरी साईडने तुम्ही टाके घातले तरी पण जर असे टाके घातले तर थोडंसं मग त्याला लुक चांगला येतो. तर असं पण करू शकता किंवा तसं पण ठेवू शकता. तर मी थोड्या थोड्या अंतरावरती पकडून याला असे टाके घालून घेणार आहे. आणि आतमधले कपडे शक्यतो थोडे म्हणजे कडकवाले नाही टाकायचे. थोडेसे चांगले मऊ कपडेच त्याच्यामध्ये आपण फिल करायचे आहे, जेणेकरून ते टोचणार वगैरे नाही, बटन्स वगैरे. आता हे बघा, दोन्ही साईडनी या प्रकारे मी स्टिच आपले टाके टाकून घेतलेले आहे. आणि आता आपला फ्लोर सोफा हा बनवून रेडी झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू.